नमस्कार मंडळी, तुमचं माझ्या नवीन ब्लॉगवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी एका गोष्टीचा अभ्यास करत होतो. यूट्यूब अल्गोरिदम सगळे का म्हणत होते की पहिले 100 व्हिडिओ टाका, 150 व्हिडिओ टाका. कारण यूट्यूबला तुमचा कॉन्टेंटचा निश जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत यूट्यूब तुमचं कॉन्टेंट चांगल्या पद्धतीने पुश करत नाही. मग ह्यासाठी पहिले 100 ते 150 व्हिडिओ करणं गरजेचं आहे. आता मी करतोय डेली ब्लॉगिंग. मी नावामध्ये पण ते आहे, लिहिलंय पण ते, करतोय पण डेली लाईफमधल्या ब्लॉगिंग. तर या सगळ्या गोष्टीत अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. एक्सपेरिमेंट करणं त्यापेक्षा जास्त गरजेचं आहे. ड्रॅगन फ्रूटची शेती. We were sparks on quiet streets, two hearts finding where to meet. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? Take me back to the start, before the quiet. आय बिलॉंग टू अ फार्मर फॅमिली. म्हणजे मी शेतकरी कुटुंबातनं आहे. दुसरी गोष्ट, मी एक डिजिटल मार्केटर पण आहे. म्हणजे दोन झाल्या गोष्टी, शेतकरी आणि डिजिटल मार्केटर. मी एक PR एजन्सी चालवतो, म्हणजे न्यूज आर्टिकल्स वगैरे लिहितो. अशा बऱ्याचशा गोष्टी मी त्या ठिकाणी लिहितो. चौथी गोष्ट, मी स्वतः पॉडकास्ट घेतो. सांगली पॉडकास्ट नावानं माझं स्वतःचं स्टार्टअप आहे, त्या माध्यमातून पॉडकास्ट घेतो. आणि मी स्वतः लोकांच्या सांगली टॉक्सच्या माध्यमातून ऑन ग्राउंड बाईट्स घेतो. शेतीविषयक असेल, एखाद्या गावाच्या अडचणीविषयी असतील, ह्या सगळ्या विषयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आम्ही कव्हरअप करतो. त्या बाईट्स आम्ही घेतो. आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मी करतो, मी स्वतः एक वेब डेव्हलपर आहे. म्हणजे वेबसाईट डेव्हलपमेंटसुद्धा मी त्या ठिकाणी करतो. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन अजून 2-4 गोष्टी करतो. ते तुम्हाला बाय डिफॉल्ट मार्केटमधनं दिसतील, काय करतो आहे, कशा पद्धतीने करतो आहे. पण एकच गोष्ट मॅटर करते, बाबा एवढ्या दिवस जर मी एक गोष्ट कन्सिस्टंटली केली असते तर आज कुठेतरी वेगळ्या लेवलला असतो. पण असू दे, झालं ते झालं. इथनं पुढं कन्सिस्टंटली काही गोष्टी करायचा मी प्रयत्न करतो आहे. तर आत्ताचा जो ब्लॉग शूट करतो आहे, आता जो शेतकरी पार्ट माझा, कमिंग बॅक टू द फर्स्ट पॉईंट, शेतकरी पार्ट. आता मी आलो आहे माझ्या शेतात आणि ही आहे आमची ड्रॅगन फ्रूटची शेती. थोडंसंच केलं आहे, खायपुरतं केलं आहे. आणि एवढं शिल्लक राहते की आम्ही बाहेर मार्केटमध्ये सुद्धा देतो आहे. तर त्याचे व्हिडिओज मी काही शूट केले, तुम्ही बघू शकता. इथून पुढे ते व्हिडिओज बघा. ॲक्च्युली काल होता पावसाचं वातावरण, पावसाचं वातावरण सुरू झालं आहे. पण अशी नम जी गरमी आहे का नाही, त्याने भयंकर गरमी होते. आता मी आलो आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी मला तुम्हाला सांगायची आहे, व्लॉगला जरा अजून वरच्या लेवलचं एडिटिंग कशा प्रकारे करता येईल त्याच्यावर जरासा माझा फोकस आहे. फॉर एक्झाम्पल, थोडेसे VFX, थोडेसे ॲनिमेशन्स कशा पद्धतीने करता येईल. स्ट्रेट फॉरवर्ड व्लॉग टाकण्यापेक्षा डायरेक्टली थोडंसं चेंजेस करून टाकता येईल. तर इतक्या दिवसानंतर आजचा जो पहिला ब्लॉग जो म्हणता येईल, त्याच्यामध्ये मी थोडंसं डिफरन्शिएट करतो आहे. तर काय आहे, मी ड्रॅगन फ्रूटची शेती. संध्याकाळी काढून सगळं खूप कॅरेटमध्ये ठेवूया म्हणतो. फिरायला कोण जाऊन येतं का? कशाला? फिरायला कोण ओळखी का ते किती फिरतोवाला इस्लामपूरला उद्या म्हणतो ती कॉल करतो पण मला म्हणावं ती पलीकडे ते दोन-तीन वाचली का नाही असले असलं तुला पण गाव इथं तो अँगल येत नाही व्यवस्थित, मी त्या साईडला सेटअप करतो. सगळ्यात मोठी अडचण एका यूट्यूबरला असते ते म्हणजे थंबनेल कसा शूट करायचा. थंबनेलमध्ये काय पाहिजे, हे मला वाटतं हा 24-25 किंवा 26 व्हिडिओ आहे माझा. त्यापेक्षा आणि जास्त झाले ना, असे मला 150 व्हिडिओ शूट करायचे. म्हणजे अजून 125 एक बेसिक टार्गेट ठेवलेलं आहे. तुम्हाला दाखवायचं ही माझी आता ही शेती आहे सगळी, ही ड्रॅगन फ्रूटची शेती तुम्ही बघू शकता याचा. आणि तुम्हाला एक स्पेशल दाखवतो अजून.
तुम्ही आता सगळ्यांनी रेड ड्रॅगन फ्रूट ह्या गोष्टी बघितल्यात. मी तुम्हाला येलो ड्रॅगन फ्रूट दाखवतो. हे बघा, हे स्पेशली येलो ड्रॅगन फ्रूट. एकच झाड आहे आमच्याकडे, पण जबरदस्त आहे. म्हणजे ह्याची चव एकदम गोड नसते, हे जरा जरा आंबट आंबट असते. हे व्लॉग्सच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळं कव्हर करतोय. हा झाला शेतीचा पार्ट. मध्ये मध्ये मी थोडंसं माझ्या बाकीच्या प्रोफेशनचे पण पार्ट कव्हर करणार आहे. म्हणजे यूट्यूबला एका स्टेजला असं वाटणार आहे एक मल्टी रोलमध्ये हा व्हिडिओ येतोय आणि ॲज अ व्लॉगिंग येतोय. ही काळजी यूट्यूबला घेणं गरजेचं आहे. आत्ता लगेच कळणार नाही आहे. 100-150 व्हिडिओ झाल्याशिवाय लोकांच्या लक्षात येणार नाही. चलो कॅरी ऑन. मागाशी तुम्ही तो व्हिडिओ बघितलेच असेल, आपल्या ड्रॅगन फ्रूटचे व्हिडिओ शूट केलेले. तर अशा प्रकारे आमची ड्रॅगन फ्रूटची शेती आहे. आता मी चाललो आहे एका दुसऱ्या कामाला. चलो संध्याकाळी असेल तर शूट होईल, नाही तर असं ड्रॅगन फ्रूटची शेती म्हणून हा व्लॉग येऊन जाईल. चलो कॅरी ऑन. बाय बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो तर वरती जरा वाईस टेरेसवरती जाऊन येतो. इथं काय चालू आहे? अजून ओला अशीच आवडतं. साफसफाई करायचं नियोजन होतं, पण काही वेळच मिळाला नाही. उद्या आजचं पॉडकास्ट झालं की उद्या एका वेळेस प्लॅन करणार. खिडक्या वगैरे पॅकअप करायच्या. जरा वाईच बघूया. टेरेसवरती पण बरेच दिवस झाले गेलेलो नाही. त्या ठिकाणी पण जरा वाईच जायचं आहे आणि बघायचं आहे. सगळं बघायला लागतंय. कोणी कुठे काय करून ठेवलंय. मी आता आहे टेरेसवरती. चलो भयंकर गरमी आहे. आता खाली जातो. पावसाचं वातावरण असून सुद्धा भयंकर गरमी आहे. म्हणजे अशा प्रकारे डेली ब्लॉग मी शूट करतोय. सगळ्या गोष्टी डेली बेसिसवरती ज्या होत आहेत त्या ह्याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न करतोय. चलो देर इज नथिंग मच नाव. बघूया. सगळ्या गोष्टी केल्यात, पण सगळ्या सुकल्यात. संध्याकाळी शूट झालं की याचं जरा व्हायचं नियोजन करायचं. साफसफाईचं करून ठेवतो. पोती वगैरे लावून. चलो बाय बाय. दिस इज फॉर द डे. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. नमस्कार मित्रांनो. आता सकाळपासून तुम्ही बघितलं, आजच्या शेती दाखवली, परत घरात काम चाललेलं ते दाखवलं. म्हणजे एका दिवसात एवढ्या विविध ॲक्टिव्हिटीज होतात ना, ह्या ब्लॉगला टायटल काय द्यायचं तेच कळत नाही. काहीतरी बाबा AI टाकलं तर तिथं अल्गोरिदम कन्फ्यूज होणार. शेती टाकलं तर अल्गोरिदम कन्फ्यूज होणार. डिजिटल मार्केटिंग टाकलं तर अल्गोरिदम कन्फ्यूज होणार. मग त्यासाठी आपण नुसतं काहीतरी बेसिक टाकायचे, जनरल ब्लॉगवरती डिपेंड आहे, ते टाकून डायरेक्ट पुढं ब्लॉग अपलोड करून द्यायचं. तर आत्ता दिवसातली माझी 3rd ॲक्टिव्हिटी आहे. मी एका ठिकाणी आले व्हिडिओ एडिटिंग करायला. हे बॅकग्राऊंड तुमच्यासाठी फॅमिलियर असेल. मी इथं गेले 2 वेळा ऑलरेडी इथं आलेलो आहे व्हिडिओ एडिटिंगला. काही बेसिक फक्त सेटअप राहिले असेल तो व्हिडिओ एडिट करून आपण जायचं आहे. शॉर्ट फिल्मवरती काम चालू होतं. ते फिल्मचं एक बेसिक म्हणजे एंड स्क्रीन थोडीशी आपल्याला एडिट करायची, तेवढ्यासाठी फक्त राहिले. चलो स्टे ट्यून आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.